नमस्कार, मी कल्पना पाटील। आज तुम्हाला आहे ना साध्या सोप्या पद्धतीची मी कांदा कुरडईची भाजी बनवून दाखवणार आहे। व्यवस्थित पोरांना डब्याला त्याला घेऊन जायला पण चांगले असते, घराला खायला पण चांगले असते, कॅल्शियम असतं। गव्हाच्या कुरडईपासून मी भाजी बनवते आज। मी आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला साधी सोपी भाजी करून दाखवते। हे बघा कुरडया आहे माझ्या हातात, 4 कुरडया घेते मी। कुरडयांची भाजी मी आता करते। एका ताटामध्ये काढून घेते आणि 2 कांदे घेते मी। हे बघा 2 कांदे घेतलेले आहे आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेते। हे बघा आता हे बारीक करून घेते सर्व कांदे, हिरव्या मिरच्या आणि कुरडया सुद्धा भिजून घेते थोड्याशा पाण्यामध्ये। चालू तुम्हाला भाजी करून दाखवते मी। हे पहा कुरडया बघा छान भिजून झाल्या आहे, मस्त एकदम मोकळ्या झालेल्या आहे। आणि कांदे कापून घेतले, 2 मिरच्या कापून घेतल्या, थोडासा लसूण घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। मी आता तेल घेते, कढईमध्ये तेल टाकायला घेते। 2 उबळ्या तेल घेतलंय मी आणि चुलीवरच्या झटपट कुरड्यांची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवते। छानपैकी जाळ होतोय, तेल गरम होतंय आता आणि तेल गरम झालेलं आहे आपलं। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी घालणार आहे, जिरं, हळद आणि मीठ एकत्र करून टाकते। हे बघा छान झालं बघा। आता मी त्याच्यामध्ये लसूण घालते, सर्व टाकून देते मी आता त्याच्यामध्ये। हिरव्या मिरच्या आणि कांदे सुद्धा घालते तेलामध्ये। कांदे घातले, थोडेसे चाळून घेते मी आता ते। छान चाळून घेते मी मस्त। कांदे सुद्धा फुलायला लागले बघा। तेल गरम होऊन जातं ना चुलीवरचं लगेच, त्याच्यामुळे वेळ नाही लागत। जाळ चांगला असला ना भांडी पण लवकर गरम होतात आणि स्वयंपाक पण लवकर होतो झटपट। हे बघा किती छान होऊन राहिलं बघा। हे पहा आता कसे छान कांदे मस्त होऊन गेले बघा तेलामध्ये। हे बघा सर्व करपलं गेलं आहे। मी आता आहे ना कुरडया सोडायला घेते त्याच्यामध्ये। हे बघा कुरडया टाकते। कुरड्यांची भाजीचं असं असतं, लहान पोरंही आवडीने खाता, चालू भाजी होऊन जाते ती, वेळ नाही लागत त्या भाजीला। डब्याला पोरांना डब्याला, शाळेला त्याला पोह्यांसारखी एकदम छान, नुसती बी खाल्ली तरी चालते। थोडीशी मिरची कमी घालायची, पोरे अशा आवडीने खाताना। आमच्या घरी कांदा कुरडीची भाजी म्हणजे अशी आवडते ना सर्वांना, सर्वजण आवडून खाता मस्त। हे बघा छान भाजी झाली बघा, किती छान मस्त मोकळी झाली बघा। हे बघा किती छान आहे बघा। थोडीशी मी वाफ भरते भाजीमध्ये, 2 मिनिटासाठी झाकून देते आणि मी आता झाकण काढून घेते। वा मस्त झाली बघा भाजी, किती छान झाली, एकदम छान झाली बघा भाजी। हे बघा किती मस्त भाजी होऊन गेली। घालते त्याच्यावर, तुम्ही सुद्धा करा अशी लहान मुलांना भाजी, तुमच्या स्वतःसाठी करा, घरच्यांना करून खाऊ घाला। कशी आली कांदा कुरडईची भाजी कमेंटमध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आमचे। मी आता भाजी काढते। हे बघा किती छान भाजी आली मस्त। लसूण सुद्धा अखंड टाकलेला आहे मी, टेचून नाही घेतलेला आहे बघा। हिरवी मिरची, ते खायला पण छान लागते भाजी। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांदा कुरडईची भाजी झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये। आणि ओम नमः शिवाय।